कर नाही तर डर कशाला, आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आम्हाला कोणी कुटुंबात तर विचारायचा प्रश्नच नाही कोणी. आता ह्या गोष्टी आता झाल्या म्हणजे ह्या गोष्टी एक तर टाळता आल्या असं का. सगळ्यात पहिली गोष्ट की हा पक्षातली फूट म्हणजे बघा खूप वाईट चित्र एक तयार झालं आहे. म्हणजे तुम्हाला लोकही सांगत असेल अनेकांना ही शिवसेना तुटणं, शिवसेनेचे 2 भाग होणं, हे अनेकांना जो शिवसेनेचा सिंपथायझर आहे पण जो सहानुभूती ठेवणारा एक मतदार आहे, काहींना ही गोष्ट पटली आहे पण काहींना अशी पटलेली पण ही गोष्ट नाही आहे. हे टाळता आलं असतं 100%. कधी टाळता आलं असतं? 2019लाच बरं ठीक नाही केली. तुम्ही रागापोटी म्हणा किंवा काय कशापोटी म्हणा, महाविकास आघाडी केली. चर्चा सुरू झाली होती ना नंतर 5-6 महिन्यात, आता परत जाऊया आणि परत महायुती करूया. तेच कशाला? केसरकर साहेबांचं आपण एक स्टेटमेंट ऐकलं की जेव्हा दिल्लीला हे 3 जण नेते गेले राज्याचे काही प्रश्न घेऊन, मला वाटतं मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, कर्नाटक सीमा, अजितदादा आणि अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे गेले होते. ह्यांना बाहेर पैकी दोघं आता तुमच्यासोबत आलेत. ह्यांना दोघांना बाहेर बसवलं आणि उद्धव साहेबांची आणि माननीय मोदी साहेबांची आतमध्ये चर्चा झाली. केसरकर साहेब काय म्हटले? मोदी साहेबांना उद्धव साहेब सांगून आले मी महाराष्ट्रात जातो आणि आपण परत महायुती करूया. हे केसरकर साहेब सांगतात, आम्हाला माहित नाही. हे झालं असतं ना, हे व्हायला पाहिजे होतं. पण आता हे नाही झालं, का नाही झालं हे उद्धव साहेबच सांगू शकतील. आम्ही तसं आमदारांचं मत विचाराल तर आमचं तर स्पष्ट मत होतं. 50 आमदारांचं जर तुम्ही गुप्त मतदान घेतलं असतं, अगदी महाविकास आघाडी करताना किंवा महाविकास आघाडी तोडायची आणि गुप्त मतदान घ्या, 50 आमदारांपैकी 45 आमदारांनी सांगितलं असतं की आपल्याला महायुती करायची म्हणून. आमचं आजही मत हे होऊ शकलं असतं पण नाही झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.